राऊंड विकेट मारा. थोडंसं पुढील पावलांचा वापर केला गेला आणि पुढील पावलांचा वापर करून एक धावेची भर. पहिल्या षटकात 5 धावा होत्या. दुसरं षटक सुरू आहे. समोर अंकित आहे. चांगला फलंदाज आहे अंकित. ऑफ स्टंपच्या बाहेर केलेला मारा. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा केला जात आहे आणि या चेंडूवर एक धाव अतिरिक्त म्हणून मिळालेली. वाईड बॉलचा इशारा पंचांनी पनिशमेंट दिली गेली आणि अनप्लेबल बॉल इज कॉल्ड वाईड बॉल. वाईडच्या रूपाने वाईडच्या नावाने पुढे चेंडू सोडला जात आहे. मात्र खरे फटका आणि चेंडू थेट फिल्डरच्या हातात. सुंदर झेल, अप्रतिम झेल आणि या दरम्यान स्वरूप यांचं आगमन. थँक्यू स्वरूप. आणि आपण ज्यांचा आवाज गेले 3 दिवस ऐकत आहात असा आपल्या विभागातील नव्हे तर आपल्या मुंबई शहरातील एक गुणवंत नामवंत असं समालोचक जो आपल्या परिसराला लाभलेला आहे, आपल्या समोर येतोय स्वरूप धुरे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळूया. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 10 धावांवरती. 2 षटकांचा खेळ. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज सिद्धार्थ वारंग, स्वतः कर्णधार या ठिकाणी. आणि फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर अंकित गावडे आणि प्रणव डांबरे यांना माघारी धाडलंय, तेही गोल्डन डकवर. साहिल सावंत आता नवीन फलंदाज आणि अमित जोगल. मोठ्या हिटर्सची कमी नाहीये. हा तोच सामना आहे जो सेकंड लास्ट लीगचा सामना होता. यावेळेला देखील डाऊन द लेग साइड मारा. सिद्धार्थ वारंग यांचा डाऊन द लेग साइड मारा. अवांतर धाव, अधिक एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 12 धावांवरती. वाईड अधिक एक धाव अशी 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. 12 धावांवरती धावफलक आता येऊन पोहोचतोय. यावेळेला आणखीन एक डाऊन द लेग साइड चेंडू. पुन्हा एकदा पंच हात फैलवत आहेत आणि आम्हाला सांगतायत की ही देखील अवांतर धाव आहे. एक जोडधाव जोडा याच चेंडूवर. 13 धावा. पुढचा चेंडू. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला मिड फील्डच्या ठिकाणी अर्जुन यांच्या माध्यमातून. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. ओंकार सुत्रावे. ओंकार सुत्रावे थोडस दडपणाखाली पाहायला मिळत आहेत आपल्याला. ओंकार सुत्रावे. परंतु मोठमोठ्या सामन्यांमध्ये दडपण ही गोष्ट आपल्याला वगळावी लागते. मोठमोठे प्लेयर याच दडपणाखाली मोठे होतात. मोठमोठे खेळाडू आज आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये जगभर प्रचलित झालंय सध्या टेनिस क्रिकेट. आपण इंडियाचा सामना पाहिला 3 डिसेंबरला. तो देखील टेनिस क्रिकेटचाच सामना होता. यावेळेला चेंडू गॅप मध्ये ओंकार सुत्रावे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावेळेला ओंकार सुत्रावे चांगली कामगिरी करतायत. सराहनाही केली जाते त्यांची. 2 षटकं या ठिकाणी संपतायत आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 18 धावा 2 गडी बाद. नक्कीच जगभरात प्रसिद्ध असलेलं टेनिस क्रिकेट, जगभरात प्रसिद्ध असलेलं बॉक्स क्रिकेट आणि हाजी कसम मध्ये प्रचलित असलेलं टेनिस बॉलचं अंडर आर्म फास्ट क्रिकेट. फास्ट अंडर आर्म क्रिकेट या ठिकाणी हाजी कसम मध्ये प्रचलित आहे. या क्रिकेटची परंपरेकडे जर आपण डोकावून पाहिलं, मागील काही पानं, इतिहासातली पानं काही पलटून पाहिली तर हाजी कसमची जी चाळ होती त्या चाळीमध्ये हा क्रिकेटचा खेळ खेळला जायचा. फास्ट अंडर आर्मचा खेळ होता. चाळीमध्ये त्यावेळेला लोक आपल्या घराघरातून हा खेळाचा आनंद घेत असत. त्यानंतर मग हाजी कसमचं पुनर्वसन होऊन विघ्नहर्ता बनली. या विघ्नहर्ता सोसायटीमध्ये देखील या खेळाची 3 वर्ष निघाली होती. 3 वर्ष हा खेळ त्या बिल्डिंगमध्ये चालला आणि त्यानंतर हा खेळ पुढे होऊन लेवल अप झाला आणि आज हा खेळ आपल्याला गोदरेज मैदानात एका भव्य दिव्य थाटामाटात भव्य दिव्य आयोजनात पाहायला मिळतोय.
टीम इनक्रेडिबल्सच्या माध्यमातून वन क्लॅप फिल्म्स को पावर्ड बाय हाजी कसम प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे. नवीन गोलंदाज चेतन, माफ करा अर्जुन, गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, अवांतर धाव, वाईड बॉल, वाईडचा करार. अमित जोगल या ठिकाणी बॅटिंगला. अर्जुन यांचा वेग, काय वेग होता त्या चेंडू मध्ये. ओव्हर थ्रो या ठिकाणी. अर्जुन वरती थ्रो देण्याची मागणी. अपील. थर्ड अंपायर, थर्ड रेफरलचा कॉल. सुबोध सर, थर्ड रेफरल कॉल आलाय, थर्ड अंपायरचा कॉल आलाय. सर या ठिकाणी येत आहेत, पाहावं लागेल. थर्ड अंपायर डिसिजन या ठिकाणी. जालिंदर साहेब आमचे HNR स्पोर्ट्सचे या ठिकाणी मिक्सिंग साठी बसले. त्यांचाही पेचट टाकलाय या रनआउटने. ते देखील पाहतायत फुटेज काढतायत, रनआउट पाहतायत. सर सांगतील डिसिजन, त्यानंतर कळेल कोणत्या डगआउट मध्ये होणार आहे जल्लोष. आणि शुक्ला साहेब या ठिकाणाहून आपला निरोप घेत आहेत. धन्यवाद शुक्ला सर, आपण आलात आणि या ठिकाणी समालोचन केलं त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. शुक्ला सर, RJ ऑल इंडिया रेडिओ, आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले मनापासून आभार मानतो. आणि करार येतो या ठिकाणी. थर्ड अंपायर कॉल OUT. फलंदाज तंबूच्या आश्रयाला अमित जोगल बाद होताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 19 आणि 3 गडी बाद. 20 वर 3 गडी बाद. हॅलो, गुड. किरण जॉब. नवीन आलेले फलंदाज मनोज काडगे आता स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. अर्जुन यांचा वेग, पुढचा चेंडू. मनोज उलटा चेंडूला टोलावायचा होता, परंतु हा चेंडू देखील वाईड करार देण्यात आलाय. संघाची धावसंख्या पालटते, पुढे जाते. 21 धावा आणि 3 गडी बाद असं समीकरणात आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्जुन सज्ज, गोलंदाजी मार्कवर. अर्जुन, आणखीन एक चेंडू बाहेर टाकलेला. अवांतर धाव, वाईड बॉल, करार. साहिल सावंत यांच्यासाठी हा होता वेगवान चेंडू. हा आहे अर्जुन यांचा पेस, ही आहे अर्जुन यांची ताकद. आणि याच ताकदीच्या जोरावरती हा चेंडू निर्धाव खेळवला साहिल सावंत यांना. पुढचा चेंडू साहिल सावंत यांनी टोलावला आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये लॉंग ऑन फिल्डरचा चेंडू वरती येताना पाहायला मिळतोय. ओमकार सातार्डेकर आज जर पाहिलं तर सर्कल मध्ये फिल्डिंग करतायत. प्रत्येक मॅचला जर पाहिलं तर आपण सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ वरती आपल्याला ओमकार सातार्डेकर पाहायला मिळायचे, परंतु आज पुढे फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन पुन्हा एकदा, हा देखील एक जोरदार प्रहार, परंतु अर्जुनच्या हातात 2 चेंडू सलग खेळवलेत. निर्धाव अर्जुनची गोलंदाजी, अर्जुनचं कसब, अर्जुनचं कौशल्य. अर्जुनने आता निशाणा साधायला सुरुवात केली आहे. यावेळेला आणखीन एक सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा फिल्डर ओमकार सुत्रवे याच्या हातात चेंडू. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक आता येऊन पोहोचेल 27 धावांवर. 5 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक.
अर्जुन गुप्ता यांच्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. षटक जर पाहिलं तर तिसरा मार्गस्थ आहे. यावेळेला देखील त्रिफळा चित केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, फलंदाजाला माघारी परतवलंय. आणखीन एका विकेटचं पतन. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27. 4 गडी बाद. पुढच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि ओंकार सुत्रावे याचं षटक या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतंय. ओंकार सुत्रावे खरं उडणारी गोलंदाज. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचले 30 धावांवरती. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला फटका खेळलाय. डीप मधला फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. 1 धाव फक्त मिळेल या फटक्यावरती. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सरसावेल. धावसंख्या येऊन पोहोचेल 31 धावांवरती. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय स्ट्रोक. लॉंग ऑनचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक 33 वर जाऊन पोहोचतोय. 5 चेंडू झाले. एक शेवटचा चेंडू शिल्लक. ओंकार सुत्रावे याच्या षटकातला 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ. आतापर्यंत गोलंदाजी चांगली. यावेळेला देखील एक चांगला चेंडू, सुरेख चेंडू आहे. कुठे चाललाय हा चेंडू? अवांतर धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात येतोय. पंच या ठिकाणी अवांतर धाव म्हणून घोषित करतात या चेंडूला. धावसंख्या यावेळेला ड्राईव्ह केलंय चेंडूला. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावले आहेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 4थं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी येऊन पोहोचते आहे 36. 4 गडी बाद. अजूनही शेवटचं षटक शिल्लक. शेवटचं षटक कोण हाताळणार? ओंकार सातार्डेकर गोलंदाजी मार्कच्या दिशेने चालत येताना पाहायला मिळत आहेत. ओंकार सातार्डेकर हो तेच हाताळणार आहेत हे षटक. शेवटचं षटक पहिल्या इनिंग्स मधलं.
या सामन्यात जो संघ जिंकेल तो क्वालिफायर 2 मध्ये संजू रॉयल्स या संघासोबत भिडेल. तर संजू रॉयल्स, अमेय चौकेकर टॉस साठी रेडी राहायचंय आपण. या सामन्यानंतर लगेच टॉस होईल. त्यानंतर आपण एक 5 ते 7 मिनिटाचा ब्रेक ठेवू आणि लगेचच पुढच्या सामन्याला सुरुवात करू. यावेळेला देखील ड्राईव्ह केलं चेंडूला. पॉइंटचा फिल्डर ऋषभ गाडीगावकर त्या चेंडूवर येताना पाहायला मिळाले. तोवर डी पेक्षा कव्हरचा फिल्डर त्या चेंडूवरती येऊन चेंडूची फेक केली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. 38 धावांवरचा धावफलक घेऊन पोहोचतोय. ओमकार सातर्डेकर यांच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर 2 धावा. अनुभवी फलंदाज किशोर पाहायला मिळत आहेत आपल्याला. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सिद्धार्थ वारंग यांचा थ्रो. 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. किशोर आणि मनोज यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. किशोर परब अनुभवी फलंदाज, अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला गेलाय. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन. डी पेक्षा कव्हरच्या फिल्डरला आता मागे बोलावलं जात आहे. सुमित मापुसकर यांना डी पेक्षा कव्हर मध्ये तैनात केलंय. यावेळेला रॅपिड चेंडू, वेगवान चेंडू, गतीने आलेला चेंडू, वेगावर स्वार आणि वेगावर स्वार. टेनिस क्रिकेटचा गोलंदाज आपल्या सगळ्यांच्या तोंडावर ज्यांचं नाव रेंगाळत असतं ज्यावेळेला वेगवान गोलंदाज म्हणतात. आणि यावेळेला रनआउटची अपील. फलंदाज रनआउट, फलंदाज बाहेर. विकेटचं पतन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे. या विकेट नंतर 40 धावा, 4 गडी बाद. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि आता फलंदाजीसाठी बर्थडे बॉय कौशल कामेरकर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. ओमकार सातर्डेकर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्ग पर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मनोज काडगे फलंदाज तयार, गोलंदाज तयार. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. मिस कम्युनिकेशन. चेंडूची फेक केली नाहीये. लक्ष्मण परब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या चेंडू नंतर येऊन पोहोचते 40 धावांवरच. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. कौशल यांना स्ट्राईक हवी होती. मनोज यांनी स्ट्राईक साठी नकार दिला. शेवटचा चेंडू या ठिकाणी खेळले. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी धावलेत कौशल. 3 धावा झाल्या आहेत आणि या 3 धावांवरच समाधान मानावं लागेल. या 3 धावा मिळतील, संघाच्या खात्यात जातील. शेवटच्या चेंडूवर कौशल रनआउट होत आहेत. 4थी धाव घेताना 3 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 3 धावांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 43 धावांवर. म्हणजे लक्ष असेल शर्मा इंडियन्स या संघाकडे 44 धावांचं. 5 मिनिटात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे अंकित गावडे अँड कंपनी. आणि शर्मा इंडियन्स आपले फलंदाज पुढच्या 5 मिनिटात मैदानात धाडायचे आहेत. तुम्ही कुठेही जाऊ नका. पात्रा हाजी कसम प्रीमियर लीग 2023 सीझन 7.
निघालो की फोन करतो. फिल्डिंग लावली जाते या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवर अंकित गावडे आणि फलंदाजीसाठी सिद्धार्थ वारंग आणि मयुरेश पोकळेची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश पोकळे आणि सिद्धार्थ वारंग. गोलंदाजी मार्कवर अंकित गावडे. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी अंकित गावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू लक्ष जर पाहिलं तर 44 धावांचं आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. धावांचा या ठिकाणी श्री गणेश होताना पाहायला मिळतं. पहिली धाव लगावली जाते संघाच्या धावसंख्येत. दुसरा चेंडू यावेळेला बाहेर टाकलेला चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी पंच जाहीर करतायत. अवांतर धावेचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतं पंचांच्या माध्यमातून. एक धाव जोडली जाईल वाईडची. 2 धावा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस मध्ये परावर्तित करायचं होतं. 22च्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते 3 धावांवर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3. शर्मा इंडियन 44 धावांचं लक्ष आहे. एलिमिनेटर मध्ये जो संघ जिंकणार तो संघ पोहोचणार क्वालिफायर 2 मध्ये. यावेळेला पायांवर आदळलेला चेंडू. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. नो बॉल अधिक 1 धाव अशी 2 धावा जोडल्या जातील संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचेल 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावांवर. पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा आणि फ्री हिटच्या चेंडूवर स्ट्राईकवर मयुरेश पोकळे. यावेळेला फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली आहे आणि एकाच धाव्यावर संतुष्ट व्हावं लागेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी फिल्डर कडून होताना पाहायला मिळाली. यावेळेला स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचा होता फटका. सिद्धार्थ वारंग यांना यश मिळत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 7. यावेळेला मयुरेश पोकळे यांनी गॅप मध्ये टाकल्या चेंडूला. शॉर्ट पॉइंट लेगचा फिल्डर तो बीट होतोय त्या चेंडूने. 2 धावा घेतल्या आहेत. 2 धावांनी धावफलकात पडेल. बरं धावफलक घेऊन पोहोचेल 9 धावांवर. 9 धावांवर या ठिकाणी धावफलक नक्कीच येऊन पोहोचतोय. यावेळेला ड्राईव्ह केल्या चेंडूला. साईश यांचं गटात क्षेत्ररक्षण. प्रणव डांबरे त्या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तोवर 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते आहे 12 धावा. बिनगडी बाद. राहुल बोराडे
असं पण नाही. तिकडे कॉपरात घेतलंच होतं. अठरा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. इथून पुढे MS सुपर किंग्स या संघाने डिफेंड केल्या जर 22 धावा तर पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल, अन्यथा या फेरीतूनच निरोप घ्यावा लागेल या स्पर्धेचा. आणि जर 18 चेंडू 22 धावा समोरच्या संघाने मारल्या तर पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल, अन्यथा त्यांना देखील निरोप घ्यावा लागेल.
कोण जिंकणार या सामन्यात? मनोज काडगे. पहिला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न होता त्या चेंडूला मयुरेश पोकळे यांचा, परंतु चांगली फिरकी घेतली त्या चेंडूने. संघाची धावसंख्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर 22. यावेळेला मयुरेश पोकळे गॅप भेदण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. टोळाच्या लेट थ्रो 2 धावा कंप्लीट केल्यात मयुरेश पोकळे आणि सिद्धार्थ वारंग. धावसंख्या 24. यावेळेला मयुरेश पोकळे यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हवाई सफारीवर पाठवायचं होतं, परंतु टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर झालं नाही मयुरेश पोकळे यांच्या बॅटने. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. डॉट 2 आणि डॉट आताच्या 3 चेंडूंचं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच जर पाहायचं झालं या स्पर्धेचा इतिहास तर हाजी कसम या चाळीत हे क्रिकेट खेळलं जायचं. त्यानंतर पुनर्विकास होऊन विघ्नकर्ता आणि सुखकर्ता या 2 बिल्डिंग्स या ठिकाणी बनण्यात आले आहेत आणि या 2 बिल्डिंग्स मध्ये विघ्नहर्ता आणि सुखकर्ता मध्ये हे क्रिकेट 3 वर्ष चाललं होतं फास्ट अंडरआर्म. आणि त्यानंतर आज या गोदरेज मैदानात विघ्नकर्ता आणि सुखकर्ताचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यावेळेला कट केलंय मयुरेश पोकळे यांनी. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या येऊन आता पोहोचते 25 धावांवर. 2.5 षटके या ठिकाणी संपले. शेवटचा चेंडू, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मयुरेश पोकळे धावत सुटले आहेत आणि 1 धाव बाईकच्या स्वरूपात या शेवटच्या चेंडूवर जोडली जाईल. मनोज काडगे आले आणि मनोज काडगे षटक संपवून गेले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 26 धावा बिनगडी बाद. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे इथून पुढे. यावेळेला फटका चांगला आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर नो बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर एका धावेत परावर्तित केला.
11 चेंडू आणि अजूनही 16 धावांची गरज. यावेळेला मयुरेशची बॅट बोलते. मयुरेशची बॅट एकच भाषा बोलते षटकाराची. चेंडू जातोय गगनचुंबी आर पार सीमा रेषा पार. 1 क्लॅप. षटकार येताना पाहायला मिळतोय मयुरेश पोकळे यांच्या बॅट मधून. काय सुरेख फटके खेळतोय मयुरेश पोकळे. जोरदार प्रहार, पोकळेचा प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता धावसंख्या बळावते. धावसंख्या आता येऊन पोहोचते 34 धावांवर. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही एकही गडी बाद झाला नाही. अभय निकम कमबॅक केलं होतं मागील लीग स्टेजच्या सामन्यात. कमबॅक सुपर किंग्स म्हणून ज्यांची ओळख आहे. वाईड बॉल या ठिकाणी अभय निकम दडपणाखाली. आता मात्र गरज आहे ती म्हणजे फक्त 9 धावांची. 35 धावा धावफलकर. यावेळेला आणखीन एक कॉपी पेस्ट घुटना टेक तमाशा देख मयुरेश पोकळे. आणखीन एक षटकार. आणखीन एक 1 क्लॅप. षटकार. आणखीन एक षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय मयुरेश पोकळे. आता मात्र 3 धावांची गरज क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणखीन एक अवांतर धाव या ठिकाणी वारंवार टाकण्यात येते. आणि नो लॉस. हा सामना जिंकायच्या अगदी वळणावर वाटेवर उभाय संघ शर्मा इंडियन्स. यावेळेला पुन्हा एकदा आणि हा आहे विनिंग शॉट. मयुरेश पोकळे क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करवून देतोय आपल्या संघाला आणि विजय मिळवून देतोय मयुरेश पोकळे. शर्मा इंडियन्सचा सितारा, शर्मा इंडियन्सचा चमचमता तारा, शर्मा इंडियन्सचा हुकुमी एक्का ज्याने केलाय क्वालिफायर 2 चा निर्धार पक्का. मयुरेश पोकळे इज द विनिंग चॅम्पियन ऑफ शर्मा इंडियन्स. 17 चेंडू आणि 35 धावांची नाबाद खेळी मयुरेश पोकळे. दोन मिनिटांनी करतो तुम्हाला.